पोटेन्शियल पाहणार आहोत. ग्रेडेड पोटेन्शियल म्हणजे काय, तर ग्रेडेड पोटेन्शियल म्हणजे काय, तर त्याच्या ग्रेड पडलेले असतात. ग्रेड म्हणजे काही कमी असतं, काही जास्त असतं, त्याचं काही जास्त असतं, काही जास्त असतं. जसं आपण धान्याची ग्रेड ठरवतो की ए ग्रेडचं माल आहे, बी ग्रेडचा माल आहे किंवा सी ग्रेडचा माल आहे, तसं याचं पोटेन्शियलच्या या ग्रेड्स असतात. मेम्ब्रेन पोटेन्शियलमध्ये जे लोकल चेंजेस होतात त्यांची मॅग्निट्यूड वेगळी असते. मॅग्निट्यूड म्हणजे काही 5 मिली व्होल्टचे असतात, काही 10 मिली व्होल्टचे असतात, काही 15 मिली व्होल्टचे असतात, काही 20 मिली व्होल्टचे असतात. तर ही मॅग्निट्यूड वेगळी असते. तर ती मॅग्निट्यूडची स्ट्रेंथ जी असते, ती स्ट्रेंथ जशी मॅग्निट्यूड जसं त्या इम्पल्सची स्ट्रेंथ असेल तसं त्याची मॅग्निट्यूड. सुई आपल्याला खूप जोरात टोचते, कधी एकदम हळूच टोचते किंवा एकदम नुसता टच होतो. याच्यावरून त्या इम्पल्सची मॅग्निट्यूड कमी जास्त होत असते आणि मग त्या इम्पल्सच्या मॅग्निट्यूड नुसार ते पोटेन्शियल बनत असतं. तर दॅट इज ग्रेडेड पोटेन्शियल. ओके, एक मॅग्निट्यूड झाली आणि दुसरं ड्युरेशन ऑफ द स्टिम्युलस. टाचणी टोचून नुसती निघून गेली आहे का टाचणी कंटिन्युअस टोचलेली आहे तुम्हाला. तर टाचणी जर कंटिन्युअसली टोचलेली असेल तो कंटिन्युअस स्टिम्युलस राहील 2 मिनिटं 3 मिनिटं, जोपर्यंत आपण ती टाचणी बाजूला करत नाही तोपर्यंत. किंवा काटा जर टुसला तर तो टुसलेला मध्ये राहतो, तर त्याचा कंटिन्युअस स्टिम्युलस जाईल, तिथे दुखायला लागेल, त्या दुखण्याचा कंटिन्युअस स्टिम्युलस तुम्हाला येत राहील. तर कंटिन्युअस स्टिम्युलसमुळे सुद्धा त्याची ग्रेड जी आहे, मॅग्निट्यूड जी आहे ती चेंज होते. आणि कंटिन्युअस स्टिम्युलस मध्ये सुद्धा ती मॅग्निट्यूड जी आहे ती जास्त असते. ओके, सो आणि कंटिन्युअस स्टिम्युलस जर नसेल, जर समजा टुसून तुम्हाला निघून गेलं असेल, तर मग दॅट इज डिफरंट थिंग आहे की नाही. तर अशा रीतीने अशा रीतीने ती मॅग्निट्यूड पण वेगळी असते. आणि अशा रीतीने ती मॅग्निट्यूड पण वेगळी असते. तर ती मॅग्निट्यूड वेगळी कशी असते, स्ट्रेंथ जास्त असते किंवा स्टिम्युलस जास्त असतो, त्यामुळे ती मॅग्निट्यूड जास्त असते. अशा रीतीने मग त्या पोटेन्शियलच्या ग्रेड पडतात. तर त्याच्यावरून ते ग्रेडेड पोटेन्शियल आपण म्हटलं आता. ओके, आता पॉइंट वाईज पाहू आपण. स्टिम्युलसचा इफेक्ट जो आहे तो जर स्ट्रॉंगर असेल तर मोर चॅनल्स ओपन होतात. स्टिम्युलस जर खूप जोरात असेल, खूप जोरात टाचणी टोचली, तर खूप जोरात टाचणी टोचल्यावरती जास्त चॅनल्स ओपन होतात. त्यामुळे लार्जर मॅग्निट्यूडचा पोटेन्शियल असतं, जास्त मॅग्निट्यूडचं पोटेन्शियल असतं.
आणि मग जास्त मॅग्नेट्यूडच्या पोटेन्शियलमुळे त्याची ग्रेड जी आहे ती हाय ग्रेड होते. सेकंड, स्ट्रॉंग स्टिम्युलस नाही आहे, हळूच आहे पण कंटिन्युअस आहे म्हणजे लॉंगर आहे. तर लॉंगर स्टिम्युलस असताना लॉंगर चॅनल्स म्हणजे चॅनल्स जे आहेत ते खूप वेळ ओपन राहतात आणि चॅनल्स खूप वेळ ओपन राहिल्यामुळे ग्रेडेड पोटेन्शियल हे बऱ्याच वेळ राहतं. लॉंग टाइम पर्यंत ते रेस्टिंग राहतं म्हणजे लॉंग टाइम पर्यंत ते तसं राहतं. नाव स्टिम्युलस जसा असतो तसं ग्रेडेड पोटेन्शियल जे त्याच्यामध्ये डिपोलरायझिंग आणि हायपर पोलरायझिंग होत असतं. हायपर पोलरायझिंग म्हणजे पोलरायझिंग खूप जास्त होणे. ओके, सो दॅट इज डिपेंडिंग अपॉन द स्टिम्युलस. स्टिम्युलस कमी आहे का जास्त आहे, नंतर स्टिम्युलस थोड्या वेळापुरता आहे का जास्त वेळ कंटिन्युअस राहतोय, त्याच्यानुसार ते डिपोलरायझिंग आणि हायपर पोलरायझिंग होत असतं. ॲम्प्लिट्यूड जी आहे ती सुद्धा प्रपोर्शनल असते स्ट्रेंथ ऑफ द स्टिम्युलसला. म्हणजे स्टिम्युलसची स्ट्रेंथ जर जास्त असेल तर ॲम्प्लिट्यूड जास्त असेल आणि स्ट्रेंथ ऑफ स्टिम्युलस जर कमी असेल तर ॲम्प्लिट्यूड ही कमी असेल. म्हणजे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. स्ट्रेंथ ऑफ द स्टिम्युलस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड ऑफ द ग्रेडेड पोटेन्शियल. ओके, नाव ॲम्प्लिट्यूड ही जनरली स्मॉल असते. कशी? फ्यू मिली व्होल्ट असते किंवा 10-20 मिली व्होल्ट असते, टेन्स ऑफ मिली व्होल्ट्स. ओके, 2-4 ते 10 मिली व्होल्ट पर्यंत जास्तीत जास्त ॲम्प्लिट्यूड असते. ग्रेडेड पोटेन्शियलचं ड्युरेशन जे ते पण फ्यू मिली सेकंड्स टू सेकंड्स असतं. फॉर एक्झाम्पल, टाचणी टोचते आणि बाजूला होऊन जाते लगेच, किंवा टाचणी टोचल्याबरोबर आपण लगेच हात मागे घेऊन घेतो. लगेच हात मागे घेऊन घेतल्यामुळे टाचणी टोचण्याचं कंटिन्युअस राहतं का? नाही. सो टाचणी टोचायला आपल्याला किती वेळ जातो? फक्त तर फ्यू मिली सेकंड्स टू सेकंड्स, 2 सेकंड जास्तीत जास्त, 1 सेकंड बास. पण मिली सेकंड मध्येच ते असतं. टाचणी टोचल्याबरोबर आपण लगेच हात मागे घेऊन घेतो. ओके, किंवा खूप प्रखर प्रकाश पडला तर आपण लगेच डोळे मिटून घेतो. तो प्रखर प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये किती वेळ असतो? हायली 2 सेकंड किंवा 3 सेकंड. तर अशा रीतीने ड्युरेशन ऑफ ग्रेडेड पोटेन्शियलचं हे फ्यू मिली सेकंदांमध्ये असतं, काही मिली सेकंदांमध्ये असतं. आयन चॅनल्स जे आहेत ते ग्रेडेड पोटेन्शियलला रिस्पॉन्सिबल असतात. लिगॅन्ड गेटेड आयन चॅनल्स जास्त रिस्पॉन्सिबल असतात. एक्स्ट्रा सेल्युलर लिगॅन्ड, फॉर एक्झाम्पल न्यूरो ट्रान्समिटर्स. ॲसिटिल कोलिन हे न्यूरो ट्रान्समिटर आहे. ॲसिटिल कोलिन नावाचं एक केमिकल आहे, दॅट इज अ न्यूरो ट्रान्समिटर. तर हे न्यूरो ट्रान्समिटर जे आहेत तर ते जे लिगॅन्ड गेटेड चॅनल्स असतात ते आयन चॅनल्स हे ग्रेडेड पोटेन्शियल क्रिएट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. पहिलं एक. दुसरं, मेकॅनो सेन्सिटिव्ह सुद्धा ते असतात, म्हणजे मेकॅनिकली पण सेन्स त्यांना होत असतो आणि त्यामुळे सुद्धा ते काम करत असतात. नंतर टेम्परेचर सेन्सिटिव्ह पण चॅनल्स असतात. टेम्परेचर जसं असेल त्याप्रमाणे ते तिथे काम करतात. नंतर काही चॅनल्स जे आहेत ते सायटोप्लाझ्मिक गेटच्या सिग्नलिंग मॉलिक्युल्सनुसार काम करतात. म्हणजे सायटोप्लाझममध्ये त्याला गेट असतं. गेट असतं म्हणजे गेट ओपन आणि क्लोज जे होतं ते गेट. चॅनल्समध्ये गेट्स असतात, ते गेटमुळे ते चॅनल ओपन आणि क्लोज होत असतात. तर असे सायटोप्लाझ्मिक सिग्नलिंग मॉलिक्युल्सला सायटोप्लाझ्मिक सिग्नलिंग मॉलिक्युलचे गेट्स असतात. तर त्या चॅनल्समुळे सुद्धा ते आयन चॅनल्स त्यामुळे ग्रेडेड पोटेन्शियल कमी जास्त होत असतं. त्याच्यामध्ये आयन्स इन्व्हॉल्व कोणते असतात? Na+, K+ आणि Cl-. Na म्हणजे काय? सोडियम. K म्हणजे पोटॅशियम आणि Cl म्हणजे क्लोराईड आयन्स. क्लोराईड आयन्स, पोटॅशियम आयन्स आणि सोडियम आयन असे 2 प्रकारचे आयन्स त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. ओके, नेक्स्ट. 3 प्रकारचे आयन्स रिस्पॉन्सिबल असतात: सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड आयन्स.
ओके, हे आयन्स त्याला रिस्पॉन्सिबल असतात ग्रेडेड पोटेन्शियलला. रिफ्रॅक्टरी पिरियड जो आहे दॅट इज असोसिएटेड विथ ग्रेडेड पोटेन्शियल. रिफ्रॅक्टरी पिरियड हा ग्रेडेड पोटेन्शियलशी असोसिएटेड नसतो. रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपल्याला स्टिम्युलस येतो तेवढ्या जो पिरियड असतो दॅट इज रिफ्रॅक्टरी पिरियड. तो रिफ्रॅक्शन निर्माण करतो सगळं आतमध्ये, की जसा स्टिम्युलस आला आहे मग त्याच्यावरून पोटेन्शियल क्रिएट करतो आणि पोटेन्शियल क्रिएट करून ब्रेनला माहिती देतो. दॅट इज अ रिफ्रॅक्टरी पिरियड. तर नो रिफ्रॅक्टरी पिरियड इज असोसिएटेड विथ ग्रेडेड पोटेन्शियल. ग्रेडेड पोटेन्शियलवरती रिफ्रॅक्टरी पिरियड हा अवलंबून नसतो. ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते आपल्याला प्लस करता येऊ शकतं ओव्हर टाइम. टेम्पोरल समेशन आपण घेऊ शकतो अक्रॉस द स्पेस, म्हणजे स्पाशल समेशन. आता नर्वच्या ह्या भागामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, पुढच्या भागात एवढं आहे, त्याच्या पुढच्या भागात एवढं आहे, त्याच्या पुढच्या भागात एवढं आहे. तर आपण टोटल ग्रेडेड पोटेन्शियल काढण्यासाठी आपण पूर्ण त्या नर्वमध्ये जेवढं पोटेन्शियल आहे प्रत्येक ठिकाणी त्याची सम करून स्पाशल समेशन घेऊन आपण टोटल ग्रेडेड पोटेन्शियल काढू शकतो, म्हणजे त्याची सम होऊ शकते. नाव ग्रेडेड पोटेन्शियल जे हे पॅसिव्ह स्प्रेडिंगने ट्रॅव्हल करतं. पॅसिव्ह म्हणजे ते पसरत जातं, पुढे 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 जात राहतं. इलेक्ट्रॉनिक स्प्रेड असतं ते, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो असतो तो निगेटिव्ह चार्ज न्यूट्रल करत चालतो, पुढे 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 जात जातो. पुढचे चार्ज जे ते निगेटिव्ह जे ते पॉझिटिव्ह होत जातात, पॉझिटिव्ह करंट पुढे जात असतो निगेटिव्हच्या बाजूने. ओके, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे नेहमी करंट वाहत असतो. पॉझिटिव्हमध्ये करंट जास्त असतो, पॉझिटिव्ह आयन्स जास्त असतात, आणि निगेटिव्हमध्ये करंट एकदम कमी असतो, नसतो जवळपास. तर पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे करंट वाहत असतो. तर तो पॉझिटिव्ह आयन जो आहे तो निगेटिव्हला पॉझिटिव्ह करत पुढे 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 जातात. ओके, नेबरिंग मेम्ब्रेन रिजनमध्ये इलेक्ट्रॉनिकली तो स्प्रेड होत राहतो ते आयन्स. ठीक आहे. नाव पुढचं ॲम्प्लिट्यूड जी आहे ही डिमिनिश होते. म्हणजे काय होते, ग्रेडेड पोटेन्शियल जसं असेल तसं ॲम्प्लिट्यूड जी आहे ती डिमिनिश होते. ओके, सो ग्रेडेड पोटेन्शियल जसं ट्रॅव्हल होत जातं पुढे 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 तशी ॲम्प्लिट्यूड जी आहे ती डिमिनिश होत जात असते. म्हणजे ॲम्प्लिट्यूड कमी 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 होत जाते जे पुढे जसं वाहत जातं. जसं इनिशियल साईटमध्ये जेवढी ॲम्प्लिट्यूड असते तेवढी फायनल साईटमध्ये ॲम्प्लिट्यूड नसते, ती कमी कमी होत जाते, डिक्रिमेंटल असतं ते. डिक्रिमेंटल म्हणजे डिक्रीज होत जातं पुढे पुढे जातं तसं. ओके, नाव ग्रेडेड पोटेन्शियल जे ते एक्सटर्नल स्टिम्युलायमुळे ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते होत असतं सेन्सरी न्यूरॉन्समध्ये, किंवा न्यूरोट्रान्समीटरमुळे होत असतं. न्यूरोट्रान्समीटर हे सायनॅप्टिक गॅपमध्ये जे आहे ते रिलीज होत असतात. सायनॅप्टिक गॅपमध्ये न्यूरोट्रान्समीटर म्हणजे ॲसिटिलकोलिन रिलीज होतं, आणि त्या ॲसिटिलकोलिनच्या रिलीजमुळे पण ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते क्रिएट होत असतं.
त्यामुळे ग्रेडेड पोटेन्शियल जे ते रिलीज होत असतं आणि पोस्ट सायनॅप्टिक सेलमध्ये पण ते ग्रेडेड पोटेन्शियल जे असतं. जर समजा आपण याचा सार बघितला ग्रेडेड पोटेन्शियलचा, तर ग्रेडेड पोटेन्शियल सेलच्या कुठल्याही रिजनमध्ये येऊ शकतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये किंवा न्यूरॉन्समध्ये ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते येऊ शकतं किंवा क्रिएट होऊ शकतं. काही स्पेशलाइज्ड रिजनमध्ये म्हणजे सायनॅप्टिक कॉन्टॅक्टमध्ये, दुसरा सेल्सची जो सायनॅप्टिक कॉन्टॅक्ट असतो तिथे, नंतर पोस्ट सायनॅप्टिक प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये, नंतर डेंड्राइट्समध्ये, सोमामध्ये किंवा मेम्ब्रेन रिजनमध्ये, रिसिव्हिंग सेन्सरी स्टिम्युलाई जिथे रिसीव्ह होत असतात, सेन्सरी स्टिम्युलाई जिथे रिसीव्ह होत असतात त्या मेम्ब्रेन रिजनमध्ये, अशा रीतीने कुठल्याही सेलच्या कुठल्याही पार्टमध्ये ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते क्रिएट होऊ शकतं. तर अशा रीतीने हे ग्रेडेड पोटेन्शियल असतं. हे सेन्सरी इनपुटमुळे जनरेट होत असतं ग्रेडेड पोटेन्शियल. सेन्सरी इनपुट आला की ग्रेडेड पोटेन्शियल जनरेट होतं. त्यामुळे कंडक्टन्समध्ये चेंज होतो, मेम्ब्रेनच्या कंडक्टन्समध्ये. कंडक्टन्स म्हणजे इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याची कॅपॅसिटी, दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. तर ग्रेडेड पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळे कंडक्टन्स जो आहे तो मेम्ब्रेनचा चेंज होतो. इन्सुलेटर असेल तर कंडक्टर होतो, कंडक्टर असेल तर इन्सुलेटर होतो. म्हणजे एकदम इन्सुलेटर नाही होऊन जात, कंडक्टन्स त्याचा कमी जास्त होत असतो त्या पोटेन्शियलमुळे. सेन्सरी रिसेप्टर सेलची जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनचा कंडक्टन्स जो आहे तो कमी जास्त होत असतो. ग्रेडेड पोटेन्शियल जे आहेत हे सुद्धा लोकलाइज्ड प्लेसमध्ये जनरेट होत असतात सेल मेम्ब्रेनच्या. म्हणून त्याला तिथे ग्रेडेड प्रत्येक ठिकाणी त्याची ग्रेड जी आहे ती वेगवेगळी असते. ओके, ग्रेडेड पोटेन्शियलला लोकल पोटेन्शियल असं पण म्हणतात किंवा जनरेटर पोटेन्शियल असं पण म्हणतात. हे खूप एक्सायटरी नेचरचे असतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला टाचणी टोचते तर ती नर्व एकदम एक्साइट होते म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेस वायरमधून खूप हाय करंट वाहत असतो त्यावेळेस ती वायर सुद्धा अशी थरथर थरथर करत असते. तर तसं एक्सायटेशन त्या नर्वमध्ये असतं. ग्रेडेड पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळे ते ग्रेडेड पोटेन्शियल एक्सायटरी नेचरचं असतं, त्यामुळे ते एक्साइट होत असते नर्व. सेम वे ॲक्शन पोटेन्शियल सारखं सुद्धा हे जनरेट होतं. ॲक्झन हिलॉकमध्ये पण हे जनरेट होतं आणि इन्फ्लक्स क्रिएट होतो. मग इन्फ्लक्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन्स हे एकदम आतमध्ये घुसतात, इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये घुसतात आणि निगेटिव्हिटी जी आहे चार्जची इनसाइडची तर ती आउटसाइडच्या कंपॅरिझनमध्ये निगेटिव्हिटी जी आहे ती कमी होते आणि पॉझिटिव्हिटी जी आहे ती वाढायला सुरुवात होते, कारण सोडियम आयन्स जे आहेत ते खूप जोरामध्ये आतमध्ये शिरतात म्हणून. ओके, अशा रीतीने चेंज जो आहे डिफरन्स ह्या ग्रेडेड पोटेन्शियलमुळे जो झालेला चेंज आहे तर हा चेंज कसा असतो, तर मेम्ब्रेन जोपर्यंत सर्टन थ्रेशोल्डपर्यंत जात नाही, म्हणजे ग्रेडेड पोटेन्शियलमुळे ते इलेक्ट्रिसिटी जो चार्ज आहे तो चार्ज वाढतो. तो किती वाढतो, तर काही सर्टन थ्रेशोल्ड लिमिटपर्यंत वाढतो. ओके, आणि मग ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते जनरेट होतं त्या सेगमेंटमध्ये, सेल मेम्ब्रेनमध्ये, न्यूरॉनच्या. आणि न्यूरॉन आणि डेंड्राइट जे आहेत ते एक्साइट होतात. इथे स्टिम्युलेशन जे आहे ते ऑकर होतं. म्हणजे त्या ग्रेडेड पोटेन्शियलच्या जनरेशनमुळे स्टिम्युलस जे आहे ते ऑकर झाला, म्हणजे स्टिम्युलस तयार झाला. टाचणी टोचली, ग्रेडेड पोटेन्शियल जनरेट झालं, त्यामुळे स्टिम्युलस जो आहे तो झाला आणि मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रेशो जो आहे तो लोकल इनफ्लो ऑफ करंट जो आहे तो चालू आहे, म्हणजे करंटचा इनफ्लो चालू आहे आणि मग तो करंटचा इनफ्लोमुळे ते ग्रेडेड पोटेन्शियल पुढे 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 कंडक्ट होतात. तर ॲक्शन पोटेन्शियलच्या सारखं हे नसतं, थोडं वेगळं असतं. ॲक्शन पोटेन्शियलमध्ये कसं असतं, ऑल किंवा नथिंग फेनॉमेना जो आहे ग्रेडेड पोटेन्शियलचा
तो मेम्ब्रेनच्या अलॉंग प्रपोगेट होत नसतं हे ग्रेडेड पोटेन्शियल, आणि ऍक्शन पोटेन्शियल जे आहे ते मेम्ब्रेनच्या अलॉंग प्रपोगेट होत असतं. ओके. व्होल्टेज जे ते डिक्रीज होत जातं, पुढे 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 जसं जातं तसं व्होल्टेज डिक्रीज होत जातं, आणि करंट जो आहे तो स्प्रेड होत जातो सगळ्या बाजूने, कारण सोडियम आयन्स लिकेज चालू असतं सगळीकडे, आणि रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स जो आहे मेम्ब्रेनचा तो पण कमी जास्त असतो. त्यामुळे हे ॲक्शन पोटेन्शियल सारखं नसतं ग्रेडेड पोटेन्शियल. ग्रेडेड पोटेन्शियल हे डिमिनिशिंग असतं, म्हणजे पुढे होत होत ते कमी 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 होत जातं, ते एकसारखं राहत नाही. ठीक आहे. याचा जो करंट आहे तो मोर लोकलाइज राहतो, आणि पोटेन्शियल जे आहे ते स्ट्रेंथने डिक्रीज होत जातं मेम्ब्रेनच्या पुढे पुढे जसं ते स्प्रेड होतं त्याप्रमाणे. जर समजा ग्रेडेड किंवा जनरेटर पोटेन्शियल जे दोघंही एक शब्द आहे, ग्रेडेड पोटेन्शियल म्हणा किंवा जनरेटर पोटेन्शियल म्हणा, जनरेटर पोटेन्शियल आणि ग्रेडेड पोटेन्शियल एकच आहे. तर हे सुरुवातीला खूप स्ट्रॉंग असतंच असं नाही. ओके. थ्रेशोल्ड पर्यंत ते पोहोचतच असं नाही. तर जनरेशनसाठी ऍक्शन पोटेन्शियलची पण त्याला जरूर पडू शकते. तर ते आपण बघतो किंवा ऍक्शन पोटेन्शियल त्याला लागतं का नाही लागतं. अशा रीतीने मग ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते ऍक्शन पोटेन्शियल मध्ये आणि ग्रेडेड पोटेन्शियल मध्ये हा फरक असतो, की ऍक्शन पोटेन्शियल हे ठराविक व्हॅल्यूचं असतं, ग्रेडेड पोटेन्शियल पुढे पुढे होत जाताना डिमिनिश होत जातात, डिक्रीज होत जातात. ओके. ग्रेडेड किंवा जनरेटर पोटेन्शियल जे आहे ते इनिशियली खूप स्ट्रॉंग नसतं, थ्रेशोल्डला रीच होईल इथपर्यंत नसतं. मग ऍक्शन पोटेन्शियलच्या जनरेशनसाठी ते एवढं फार पुरेसं नसतं. बाय द टाइम म्हणजे जसा वेळ जातो तसं ते डिक्रीज पण होत जातं, आणि हे मेम्ब्रेनच्या अलॉंग ट्रान्सफर होतं, ॲक्झन हिलॉकमधून पुढे जातं. आणि मग हे जे ऍक्शन पोटेन्शियल जे आहे ते त्याच वेळेस जनरेट होतं असं नाही, कारण हे जे डिक्रीमेंट होत जाणारं ग्रेडेड पोटेन्शियल आहे ह्याचं टाइम मध्ये हे एकत्र व्हायला पाहिजे. ओके. नंबर ऑफ ग्रेडेड पोटेन्शियल जे ते ऑकरिंग जे सेल मेम्ब्रेनच्या किंवा ॲट द वन्सच्या हे समेशन झालं पाहिजे. एकाच वेळेस सेल मेम्ब्रेनमध्ये ग्रेडेड पोटेन्शियल हे किती जनरेट होतं याचं समेशन जे ते करून आपण पाहू शकतो. किंवा स्पेसमध्ये ग्रेडेड पोटेन्शियल किती नंबरचे आहेत, म्हणजे किती आहेत, 2 आहे का 5 आहे का 10 आहे, एकाच पॉईंटवर तिथे किती वेळा जनरेट होत आहेत त्यानुसार पण ते ठरतं. ओके. तर हा जो सिग्नल आहे हा स्ट्रॉंग असला पाहिजे. जर स्ट्रॉंग असेल तरच ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होईल, अदरवाईज ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार नाही. ओके. आता इथे फिगर दाखवले आहेत, त्या फिगरवरून समजून घेऊया. तर बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आहे पूर्ण, आणि मधल्या बाजूला जो आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. तर मधला भाग जो आहे हा डिपोलराइज्ड रिजन आहे, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते हे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता ह्या भागावरती इथे टाचणी टोचली, इथे ज्यावेळेस टाचणी टोचली त्यावेळेस इथे जो स्टिम्युलस जनरेट झाला त्या स्टिम्युलसमुळे निगेटिव्ह चार्ज बाहेर गेला आणि पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो आतमध्ये आला. एवढ्या पॉइंट पुरता हा फरक ह्या टाचणी टोचल्यामुळे झालेला आहे. हा जो स्टिम्युलस दाखवला आहे ही टाचणी आहे, आणि या टाचणीचा हा पॉइंट इथे या प्लाझ्मा मेम्ब्रेनला टोचलेला आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनला टोचल्यामुळे सगळ्या ठिकाणी काही तिची चाचणी टोचलेली नाही आहे, फक्त ह्याच पॉइंटला टोचलेली आहे.
ह्याच पॉइंटमध्ये आयन्समध्ये फरक पडला आहे, त्यांच्या चार्जमध्ये फरक पडला आहे. निगेटिव्ह आयन बाहेर गेला, पॉझिटिव्ह आयन मध्ये राहिला. हा फरक मग पुढे कॅरी होत जातो आणि मग दॅट इज ऍक्शन पोटेन्शियल. ओके, आणि मग ही पुढे जात जाते. आता हे इथे त्यांचे फ्लो दाखवलेले बाणांचे, हे जे फ्लो आहे त्या पोटेन्शियलचे फ्लो आहे, आणि अशा रीतीने ते स्प्रेड होत जातो मग तो चार्ज, आणि इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो सगळीकडे पसरतो. दॅट इज डिपोलरायझेशन, स्प्रेड ऑफ डिपोलरायझेशन असं ते आहे. ठीक आहे. नाव ऍक्शन पोटेन्शियलचं ओरिजिन आणि त्याचं प्रपोगेशन. आता ओरिजिन म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणे, आणि प्रपोगेशन म्हणजे ते ऍक्शन पोटेन्शियल नर्व मधून कॅरी करून घेऊन जाणे. आता नर्व मधून कॅरी करून घेऊन जाणे म्हणजे कसं, तर ते दोन प्रकारचं आहे. दोन प्रकारचं म्हणजे मायलिनेटेड नर्व फायबर मधून ऍक्शन पोटेन्शियलचं प्रपोगेशन, आणि नॉन मायलिनेटेड नर्व फायबर मधून ऍक्शन पोटेन्शियलचं प्रपोगेशन, असं हे दोन प्रकारचं आहे. तर मग पहिल्यांदा आपण ओरिजिन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल पाहू. मग ओरिजिन झाल्यावरती मग त्याचं प्रपोगेशन जे आहे ते पाहू. ओके, तर ओरिजिन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतं कसं, तर ऍक्शन पोटेन्शियल जे हे ऍक्शन पोटेन्शियल मुळे त्या रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल जे त्या रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलचं डिपोलरायझेशन होतं कायम. ऍक्शन पोटेन्शियल ऑलवेज लीड टू डिपोलरायझेशन. म्हणजे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल मध्ये त्या पोटेन्शियलचं डिपोलरायझेशन होतं, मेम्ब्रेनचं डिपोलरायझेशन होतं, आणि मेम्ब्रेन पोटेन्शियलचं रिव्हर्सल होतं, म्हणजे रिव्हर्स होतं. मेम्ब्रेन पोटेन्शियल जसं असतं त्याच्या रिव्हर्स ऍक्शन होते, आणि त्यामुळे ऍक्शन पोटेन्शियल हे जे जनरेट होत असतं. त्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे ही सगळी असते किंवा काहीच नसते. स्टिम्युलसचं स्ट्रेंथ जे तर ते फ्रिक्वेन्सीमध्ये आपण कोड करू शकतो, ऑल किंवा नन. ऍक्शन पोटेन्शियल किती आहे, भरपूर आहे किंवा नन आहे, किती जनरेट झालाय, तर ते आपण फ्रिक्वेन्सीमध्ये त्या ऍक्शन पोटेन्शियलचं मोजू शकतो किंवा आपण पाहू शकतो की ऍक्शन पोटेन्शियल किती आहे. सगळ्यात मोठी ॲम्प्लिट्यूड जी आहे ती 100 मिलीव्होल्टच्या आसपास असते, अप्रॉक्सिमेटली 100 मिलीव्होल्ट, लार्ज ॲम्प्लिट्यूड. ऍक्शन पोटेन्शियलची सगळ्यात जास्त ॲम्प्लिट्यूड 100 मिलीव्होल्ट असते, 100 मिलीव्होल्टपेक्षा जास्त नसते, अगदी मॅक्झिमम. ओके, ऍक्शन पोटेन्शियलचं ड्युरेशन जे ते रिलेटिव्हली शॉर्ट असतं, म्हणजे 3 ते 5 मिली सेकंद एवढ्याच वेळपर्यंत ऍक्शन पोटेन्शियल जे ते राहतं. त्याच्यापेक्षा जास्त वेळ ऍक्शन पोटेन्शियल राहत नाही. ड्युरेशन खूप कमी असतं ऍक्शन पोटेन्शियलचं, 3 ते 5 मिली सेकंद आहे. MS म्हणजे काय, मिली सेकंद. ओके, नंतर व्होल्टेज गेटेड NH म्हणजे सोडियम आयन्स आणि व्होल्टेज गेटेड K आयन्सचे जे चॅनल्स आहे त्याच्यामुळे न्यूरोनल ऍक्शन जी आहे ती होते, आणि त्या न्यूरोनल ऍक्शनमुळे ऍक्शन पोटेन्शियल जे आहे ते जनरेट होत असतं. आयन्स कोणते कोणते असतात ऍक्शन पोटेन्शियलच्या जनरेशनमध्ये, Na+ आणि K+, म्हणजे सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन हे इन्व्हॉल्ड असतात. कशामध्ये, ऍक्शन पोटेन्शियलच्या जनरेशनमध्ये. न्यूरोनल ऍक्शन पोटेन्शियलमध्ये सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन जे ते इन्व्हॉल्ड असतात. नंतर याचा ऍब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड्स जे ते ऍक्शन पोटेन्शियलमध्ये एकदम इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स असतात. ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह म्हणजे ॲब्सोल्यूट पिरियड म्हणजे ऍक्च्युअल त्याला एक्झॅक्टली किती वेळ लागलेला आहे जनरेट व्हायला तो, किंवा रिलेटिव्ह म्हणजे पहिल्या स्टिम्युलसच्या कंपॅरिझनमध्ये सेकंड स्टिम्युलसला जनरेट व्हायला किती वेळ लागला आहे, दॅट इज ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतात ऍक्शन पोटेन्शियलमध्ये. समेशन ऍक्शन पोटेन्शियलमध्ये पॉसिबल नसतं. आपण बेरीज करून ऍक्शन पोटेन्शियल जे ते काढू शकत नाही, कारण ऑल ऑर नन नेचर जे ते ऍक्शन पोटेन्शियलचं असतं. एक तर ऍक्शन पोटेन्शियल असतं किंवा बिलकुल नसतं, आणि रिफ्रॅक्टरी पिरियड्स पण याच्यामध्ये असतात महत्वाचे.
म्हणून आपण जसं ग्रेडेड पोटेन्शियलमध्ये आपण समेशन करून त्याचा पूर्ण एक चार्ज काढू शकतो, तसा चार्ज ॲक्शन पोटेन्शियलचा काढू शकत नाही. नाव ॲक्शन पोटेन्शियल जे आहे ते जे प्रपोगेशन आहे ते प्रपोगेशन नेबरिंग मेम्ब्रेनमध्ये होत असतं. रिजन्समध्ये, नेबरिंग रिजन्समध्ये, नेबरिंग मेम्ब्रेन्समध्ये ॲक्शन पोटेन्शियलचं प्रपोगेशन होतं. आणि हे आपल्याला ओळखू कसं येतं, कॅरेक्टरायझेशन याचं कसं होतं, तर न्यू ॲक्शन पोटेन्शियल रिजनरेट होत असतं बाजूला. प्रत्येक पॉइंटला न्यू ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होत असतं पूर्ण न्यूरॉनच्या लांबीपर्यंत. पूर्ण लांबीमध्ये शेजारच्या पॉइंटमध्ये न्यू ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होत जातं या प्रपोगेशनमध्ये. ॲम्प्लिट्यूड जी याची डिमिनिश होत नाही, शेवटपर्यंत जेवढी आहे तेवढीच राहते. जसं ग्रेडेड पोटेन्शियलचं डिमिनिशिंग होतं तसं ॲक्शन पोटेन्शियलचं डिमिनिश होत नाही. ॲक्शन पोटेन्शियल एकसारखं असतं शेवटपर्यंत. पहिल्यांदा जेवढं असतं तेवढंच शेवटपर्यंत असतं. म्हणजे नर्वच्या सुरुवातीला जेवढं असतं तेवढंच नर्वच्या एंडिंगमध्ये, लास्टला पण तेवढंच त्याचं ॲम्प्लिट्यूड असते. ती कमी झालेली नसते ॲक्शन पोटेन्शियलची ॲम्प्लिट्यूड. जसं ते प्रपोगेट होत जातं तसं त्याची ॲम्प्लिट्यूड जी आहे ती कमी होत जात नाही. ओके, सो नॉन डिक्रिमेंटल असतं हे. नेक्स्ट पाहूया. ॲक्शन पोटेन्शियल जे आहे ते हे मेम्ब्रेन डिपोलरायझेशनमुळे ट्रिगर होतं, म्हणजे चालू होतं. आणि ती थ्रेशोल्डला पोचली की मग ते ॲक्शन पोटेन्शियल जनरेशन जे आहे ते चालू होत असतं. ग्रेडेड पोटेन्शियल जे आहे ते इनिशियल मेम्ब्रेनच्या डिपोलरायझेशनमुळेच फक्त झालेलं असतं. ओके, याचं पूर्ण मेम्ब्रेन डिपोलरायझेशन होत नाही ॲक्शन पोटेन्शियलचा. ग्रेडेड पोटेन्शियल मध्ये फक्त इनिशियल मध्येच मेम्ब्रेन डिपोलरायझेशन होतं. नाव प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या रिजन मध्ये ॲक्शन पोटेन्शियल जे हे होत असतं. तिथे व्होल्टेज गेटेड सोडियम आणि पोटॅशियम चॅनल्स जे आहेत ते हायली कॉन्सन्ट्रेटेड असतात प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्येच ॲक्शन पोटेन्शियल जे आहे ते जनरेट होत असतं. नाव हे झालं आपण जनरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. नाव आता प्रपोगेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल पाहू आपण मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड नर्व फायबरमध्ये. त्यापैकी पहिल्यांदा मायलिनेटेड नर्व फायबरमध्ये पाहू. प्रपोगेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल इन मायलिनेटेड नर्व फायबर. आता मायलिनेटेड नर्व फायबर म्हणजेच काय, मेड्युलेटेड नर्व फायबर. मेड्युलेटेड नर्व फायबर कशी असते, तर तो जो ॲक्झॉन असतो त्या ॲक्झॉनवरती एक शीथ असतं आणि त्या शीथ जे आहे ते फॅटी सबस्टन्सेसचं शीथ असतं आणि ते इन्सुलेटेड नेचर असतं. त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकत नाही. इन्सुलेटेड मटेरियलचं असतं. फॅट ॲक्च्युली इन्सुलेटेड आहे, त्यातनं हीट आणि करंट पास होत नाही. ओके, तर ते इन्सुलेटेड नेचरचं असतं. त्यामुळे मग मेम्ब्रेन डिपोलरायझेशन तिथे होत नाही त्या शीथमध्ये. ते फक्त दोन शीथच्या मध्ये जो एक नोड असतो त्या नोडला नोड ऑफ रनवेयर असं म्हणतात. त्या नोड ऑफ रनवेयरमध्येच फक्त मेम्ब्रेनचं डिपोलरायझेशन होऊ शकतं. म्हणून मग तो जो ॲक्शन पोटेन्शियलचा जो चार्ज असतो तो चार्ज एका नोड ऑफ रनवेयर पासून दुसऱ्या नोड ऑफ रनवेयर पर्यंत जो आहे तो असा कॅरी करून घेऊन गेलेला जातो. आणि मग स्पीड जो आहे त्या ॲक्शन पोटेन्शियलच्या प्रपोगेशनचा स्पीड जो आहे तो याच्यामध्ये खूप वाढतो. ओके, तर आपण पहिल्यांदा बघितलंय, तुम्हाला मी जे व्हिडिओ पहिले दाखवले होते त्या व्हिडिओमध्ये हे आपल्याला सांगितलं गेलं होतं की प्रपोगेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल इन मायलिनेटेड नर्व फायबर कसं आहे, तर त्याला साल्टेटरी कंडक्शन असं पण म्हणतो आपण. ओके, कारण ते जम्प करत 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 जातं म्हणून. ओके, मेड्युलेटेड नर्व फायबर जो असतो त्याला व्हाईट फायबर म्हणतात. त्याच्यामध्ये इम्पल्स जो आहे तो जम्प करत जातो नोड टू नोड. नोड टू नोड म्हणजे तो नोड ऑफ रनवियर असतो. याला साल्टेटरी प्रपोगेशन म्हणतात, कारण ते जम्प करत 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 जातं म्हणून. असं डायरेक्ट सरळ नाही जात, ते जम्प करत करत जातं. कारण मध्ये इन्सुलेटेड मटेरियल असतं, दॅट इज ए मायलिन शीथ मध्ये असतं प्रेझेंट. ओके, याच्यामुळे स्पीड जो आहे नर्व इम्पल्सचा तो साधारणपणे 20 पट जास्त होतो.
20 पट फास्ट होतो आणि मेड्युलेटेड नर्व फायबरपेक्षा नॉन मेड्युलेटेड नर्व फायबरपेक्षा मेड्युलेटेड नर्व फायबरमधून म्हणजे मायलिन शीथ असलेल्या फायबरमधून इम्पल्स हा जोरात जातो, 20 पट जास्त जोरात जातो. ह्या हायपोथेसिसने डिपोलरायझेशन वेव्ह जी आहे तर सोडियम आयन्सच्या एंट्रीमुळे ती चालू होते आणि ती फक्त त्या नोड्स ऑफ रनवियर मध्येच होते. दॅट इज ओनली कन्फाइन्ड टू द नोड्स. होल इंटरनोडच्या लेंथ मध्ये फायबर जो आहे तो डिपोलराइज्ड असतो. तर तिथे लोकल सर्किट ऍक्शन होत असते फक्त बास. ओके, असं आपल्याला दिसून येतं की मायलिनेटेड नर्व फायबर जो आहे त्याच्यामध्ये डिपोलरायझेशन वेव्ह जी आहे ही डान्स करते साल्टेअर. ओके, फ्रॉम नोड टू नोड असं असं जम्प करत करत जाते. कंटिन्युअस जायच्या ऐवजी जम्प करत करत जाते, ती डान्स करत करत जाते. त्यामुळे ती पुढे 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 अशी उड्या मारत जी जाते नोड, ह्या नोड ऑफ रनवेअर पासून पुढच्या नोड ऑफ रनवेअर पर्यंत, पुढच्या नोड ऑफ रनवेअर पासून पुढच्या असं जम्प करत 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 जाते. तर दॅट इज कॉल्ड एज साल्टेअर. ओके, आणि मग ती अशी पुढे 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 जे जाते तर हा जो इम्पल्सच्या प्रपोगेशनचा एक टाईप आहे दॅट इज कॉल्ड एज साल्टेटरी कंडक्शन. ओके, हे आपण आधीच्या ह्याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे साल्टेटरी कंडक्शन. आधीच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये कम्प्लीट समजावून सांगितलं आहे. त्याच्यामध्ये पोलरायझेशन कसं होतं, डिपोलरायझेशन कसं होतं हे त्यांनी समजावून सांगितलं. आता बघा, हे जे आहे हे एवढं हे मायलिन शीथ आहे आणि हा नोड ऑफ रनव्हियर आहे. इथे हे मेम्ब्रेन उघड आहे. हे इथे हे मेम्ब्रेन या मायलिन शीथने झाकलं गेलं आहे आणि हे मायलिन शीथ इन्सुलेटेड मटेरियलने बनलेलं आहे. इथे हा नोड ऑफ रनव्हियर आहे, इथे उघड आहे. इथे परत मायलिन शीथ जे आहे ते झाकलं गेलेलं आहे. ओके, आता इथे पॉझिटिव्ह 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 चार्ज आहे आणि या नोड ऑफ रनव्हियर पाशी निगेटिव्ह 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 चार्ज आहे. इथे पूर्ण पॉझिटिव्ह 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 चार्ज आहे आणि इथे पण पूर्ण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज. आता हा पॉझिटिव्ह चार्ज ह्या निगेटिव्ह चार्ज पाशी येतो. हा निगेटिव्ह चार्जचं कन्व्हर्शन पॉझिटिव्ह मध्ये होतं आणि मग तो चार्ज जो आहे तो पुढे असा जनरेट होत होत जातो. ओके, हा निगेटिव्ह चार्ज जो आहे इथला पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज इथे जम्प होतो आणि हा निगेटिव्ह चार्ज जाऊन इथे पॉझिटिव्ह चार्ज. अशा रीतीने जम्पिंग करत करत हे साल्टेटरी कंडक्शन जे आहे ते होत असतं. मायलिन शीथ हे मायलिन शीथ हा एक, हा दुसरा, हा तिसरा. हे मायलिन शीथ आहेत 1 2 3. ओके, आणि हा नर्व फायबर आहे. ओके, तर ऍक्शन पोटेन्शियलची डायरेक्शन कशी आहे, इकडून इकडे अशी. ओके, इकडून इकडे झालं. तर हे ऍक्शन पोटेन्शियलची न्यू साईट आहे. इकडून ऍक्शन पोटेन्शियल इथे आलं, इकडून ऍक्शन पोटेन्शियल इथे आलं, तर इथे पॉझिटिव्ह आलं, इथे पण पॉझिटिव्ह आलं. हे निगेटिव्ह जाऊन इथे पॉझिटिव्ह येईल. ओके, तर अशा रीतीने ओरिजिन आणि कंडक्शन जे ऍक्शन पोटेन्शियलचं ते होत असतं नर्व फायबरमधून. मायलिनेटेड नर्व फायबरमधून जे ऍक्शन पोटेन्शियलचं प्रपोगेशन होतं त्याला साल्टेटरी प्रपोगेशन असं म्हणतात. ओके, सो ही फिगर आपण पाहिली. नाव नेक्स्ट टॉपिक इज अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसल. हा नवीन टॉपिक सुरू करायचा आहे आपल्याला, अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसल. स्केलेटल मसल म्हणजे काय, तर जे हाडांना जोडलेले असतात. स्केलेटन म्हणजे काय, तर हाडांचा सापळा. तर स्केलेटन ला जोडलेले जे मसल्स असतात, स्नायू जे असतात, त्यांचं अल्ट्रास्ट्रक्चर स्टडी करायचं आहे आपल्याला. अल्ट्रास्ट्रक्चर म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिल्यावरती जे दिसतं ते स्ट्रक्चर. ओके, अल्ट्रास्ट्रक्चर म्हणजे काय, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली पाहिल्यावरती जे दिसतं दॅट इज अल्ट्रास्ट्रक्चर. ओके, तर हे जे स्केलेटल मसल आहे हे टिश्यू मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. जे स्केलेटल मसल्स आर व्हेरी अबंडंट, म्हणजे खूप असतात. व्हर्टेब्रेट बॉडीमध्ये स्केलेटल मसल खूप मोठ्या प्रमाणावरती असतात. हे जे मसल्स आहेत हे मुवमेंट घडवून आणतात.
वेगळ्या वेगळ्या हाडांची मुवमेंट घडवून आणतात. ते स्केलेटन मध्ये जे वेगळे वेगळे हाडं असतात त्या हाडांची मुवमेंट होते, आणि हाडांची मुवमेंट होते म्हणजे त्या जे हाड हातामध्ये असतं किंवा पायामध्ये असतं तर मग तो पाय किंवा हात हलतो. ओके, म्हणून स्केलेटल मसल्स त्याला म्हटलेलं आहे. ऍक्च्युली हात हलतो म्हणजे हाताचा हा जो भाग आहे याच्यामध्ये जे हाड आहे ते हाड हलतं पहिल्यांदा. त्या हाडाला मसल्स जोडलेले आहेत आणि त्या हाडाला ते ओढतात. हाताला डायरेक्ट ओढत नाही. हात जो आहे तो पुढची जी स्किन आहे ती नॉर्मल आहे, पण ते मसल्स जे आहेत ते मसल्स इथे जोडलेले आहेत म्हणजे हाडाला जोडलेले आहेत आणि ते हाडाला ओढतात. ओके, मग ते ऍक्च्युली बोनची मुवमेंट घडवून आणत असतात आणि त्या बोनच्या मुवमेंट झाल्यामुळे आपला ऑर्गन जे आहे तो हालत असतो. की आपली लिम्ब जी आहे ती हालते, म्हणून यांना स्केलेटल मसल असं म्हणतात. पूर्ण मसल्स जे आहेत यांना बायसेप्स म्हणतात. म्हणजे दोन प्रकारचे असतात, ॲबडक्टर आणि ॲडॅप्टर मसल्स. सगळे मसल्स जे आहेत ते बायसेप्स आहेत. म्हणजे आता दोन मसल्स का बरं दिले आहेत? प्रत्येक मसल्स जे आहेत त्याच्या जोड्या असतात. सिंगल मसल्स कधीच नसतात, जोड्या असतात. जोड्या का बरं असतात? तर मसल फक्त खेचण्याचं काम करू शकतं, मसल पुश करण्याचं काम करू शकत नाही. ओके, ते ज्यावेळेस आपलं कॉन्ट्रॅक्शन होतं तर कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती ते मसल्स खेचू शकेल, पण रिलॅक्सेशन होतं त्यावेळेस ते रिलॅक्स होऊन जातं. पण ते असं कुठल्याही ऑब्जेक्टला लोटू नाही शकणार. पुशिंग ऍक्शन जी आहे ती मसलमुळे होत नसते, नेहमी कायम पुलिंग ऍक्शन होत असते. म्हणून एका बाजूने खेचायचं आणि इकडनं पुश नाही होऊ शकत तर मग इकडनं खेचायचं. मग अशा रीतीने दोघ्या बाजूची ऍक्शन जी आहे ती होऊ शकते. ओके, एकच मसल्स जे आहे ते पुलिंग आणि पुशिंग करू शकत नाही. दोन्ही मसल इकडच्या बाजूने पुलिंग केलं तर इकडच्या बाजूला पुलिंग होतं, इकडच्या बाजूला पुलिंग केलं तर इकडच्या बाजूला पुलिंग होतं. तर अशा रीतीने प्रत्येक मसल जे आहेत ते दोन 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 असतात शीथमध्ये. कनेक्टिव्ह टिश्यूच्या शीथमध्ये हे एन्क्लोज्ड असतात. त्याला इपिमायसियम असं म्हणतात. हे जे शीथ आहे ते इनवर्डच्या साईडला फोल्ड झालेलं असतं सबस्टन्समध्ये. मसल्स जे आहेत ते लार्ज नंबर ऑफ स्मॉल बंडल्समध्ये फॅसिक्युलीमध्ये एम्बेडेड असतात. ही जी फॅसिक्युली आहे याच्यामध्ये अजून स्मॉल बंडल्स असतात, इलॉंगेटेड सिलेंड्रिकल मसल सेल्स असतात त्याच्यामध्ये. ओके, आणि फायबर्स असतात. प्रत्येक फायबर जो आहे तो त्याला सिंशियम असं म्हणतात. म्हणजे ज्याला मेनी न्यूक्लियाय असतात अशी सेल म्हणजे सिंशियम. ओके, हे जे न्यूक्लियाय आहे हे ओव्हल शेप्ड असतात म्हणजे अंडाकृती, आणि हे पेरिफेरीमध्ये सेलच्या पेरिफेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. थिन इलास्टिक मेम्ब्रेन असतं तिथे, सार्कोलेमा ज्याला म्हणतात. आणि सार्कोलेमा म्हणजे सेल मेम्ब्रेन, मसलचं मेम्ब्रेन इज सार्कोलेमा, सेलचं मेम्ब्रेन इज सेल मेम्ब्रेन. ओके, तर सार्कोलेमा म्हणजे सेल मेम्ब्रेन, मसल्सचं सेल मेम्ब्रेनला सार्कोलेमा असं म्हणतात. त्या सार्कोलेमाच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम असतो त्याला सार्कोप्लाझम असं म्हणतात. त्या सार्कोलेमाच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम असतो त्या सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम असं म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये लाईट आणि डार्क बँड असतात. तर त्याला फायबरचा किंवा स्ट्राइप्ड असा तो दिसतो, म्हणून त्याला स्ट्रायटेड ॲपिअरन्स येतो, म्हणून त्याला स्ट्रायटेड मसल फायबर असं म्हटलंय. स्केलेटल मसल फायबर्स आर स्ट्रायटेड मसल फायबर्स ऍक्च्युअली. ओके, स्केलेटल मसल्स म्हणजे काय? स्ट्रायटेड मसल फायबर. आणि दुसऱ्या प्रकारचे मसल्स फायबर असतात ते स्मूथ मसल फायबर असतात, त्याच्यामध्ये स्ट्रायशन नसतं असतात, हार्टमध्ये असतात ते. ओके, सो हे स्केलेटनमध्ये असतात स्ट्रायटेड मसल फायबर. तर तो स्ट्रायटेड ॲपिअरन्स जो आहे तो तिथे दिसत असतो, म्हणून त्याला स्ट्रायटेड मसल असं म्हणतात. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर आपण बघितलं तर प्रत्येक मसल फायबर जो आहे तो मेनी स्मॉलर युनिट पासून बनलेला असतो. त्या स्मॉलर युनिटला म्हणतात मायक्रोफायब्रिल्स आणि मायोफायब्रिल्स. मायो हा शब्द मसल्सशी संबंधित आहे, म्हणून मसलचा फायब्रिल म्हणून मायोफायब्रिल. ओके, प्रत्येक मायोफायब्रिल जो आहे
त्याच्यामध्ये स्मॉल प्रोटीन फिलामेंट्स असतात, त्याला ॲक्टिन म्हणतात किंवा मायोसिन असं म्हणतात. ओके, मायोसिन फिलामेंट किंवा ॲक्टिन फिलामेंट म्हणतात त्याला. प्रोटीन फिलामेंट्स असतात हे मायोफायब्रिल्स, याच्यापासून मायोफायब्रिल्सच्या आतमध्ये असतात हे प्रोटीन फिलामेंट्स. ॲक्टिनने आणि मायोसिनने बनलेले असतात ते फिलामेंट्स. आणि मायोसिन फिलामेंट्सचे हे स्लाइटली थिकर असतात, त्याच्यामुळे डार्क बँड बनतो. त्या डार्क बँडला ए बँड म्हणतात. आणि ॲक्टिन फिलामेंट्स जे आहेत ते लाईट बँड बनवतात, त्या लाईट बँडला आय बँड म्हणतात. तर अशा डार्क आणि लाईट असे अल्टरनेट बँड्स या ॲक्टिनमुळे आणि मायोसिनमुळे तयार होत असतात. ओके, एकमेकाच्या आसपास हे बसलेले असतात आयदर साईड, डार्क बँड किंवा ए बँड आणि लाईट बँड म्हणजे आय बँड. ओके, तर तिथे जो झोन तयार होतो तर लाईट झोनला एच झोन म्हणतात. ओके, आणि लाईट बँड जो आहे किंवा आय बँड जो आहे हा पण बायसेक्टेड असतो तिथे. तर तिथे डार्क ट्रान्सवर्स लाईन तयार होते, ती झेड लाईन असते. ओके, अशा रीतीने फंक्शनल युनिट जे मसल फायबरचं त्याला सार्कोमियर असं म्हणतात. सार्कोमियर म्हणजे एका मसल सेल, सार्कोमियर म्हणजे एक मसल सेल. ओके, झेड लाईनच्या मध्ये जे सेगमेंट असतं, दोन सक्सेसिव्ह झेड लाईनच्या मध्ये जे सेगमेंट असतं तो एक सार्कोमियर असतो. ओके, सो अशा रीतीने स्ट्रायटेड मसल फायबरचं अल्ट्रास्ट्रक्चर आहे. ओके, 1 ए बँड आणि हाफ ऑफ 2 कंटिन्युअस आय बँड याच्यामध्ये असतात. फेज ऑफ कॉन्ट्रॅक्शन जो आहे याच्यामध्ये लेंथमध्ये ए बँड जो आहे तो कॉन्स्टंट असतो आणि लेंथ जी आहे आय बँडची ती शॉर्टेस्ट असते. आणि ज्यावेळेस स्ट्रेच होतो स्ट्रेच त्यावेळेस आय बँडची लेंथ जी आहे ती वाढत जाते. आणि रेस्टिंग मसलमध्ये ते शॉर्टर असतं. अशा रीतीने कॉन्ट्रॅक्शन जे आहे स्केलेटल मसलचं ते खूप क्विक होतं आणि फोर्सफुल असतं. ॲक्टिन फिलामेंट्स जे आहेत ते या झेड लाईन्सला अटॅच असतात. हा टेंडॉन आहे म्हणजे जॉईंट बिटवीन मसल अँड बोन. नंतर हे इपिमायसियम आहे वरच्या बाजूला, त्या आतमध्ये ब्लड वेसल्स दिसत आहे आणि नर्व्स दिसत आहे. हे पेरिमायसियम आहे. ओके, आणि सगळ्यात मध्ये जे आहे ते मसल फॅसिकल आहे, बंडल ऑफ सेल्स. आणि याच्या बाजूला एंडोमायसियम आहे, याच्या पण आतमध्ये हा मसल फायबर आहे, सेल आहे. ओके, तर अशा रीतीने हे एवढं गोल जे आहे हे स्केलेटल मसल आहे, ऑर्गन आहे, इट्स इज अ ऑर्गन. आणि हे स्केलेटल मसल आपल्याला हे इथे दिसतंय, याचा हा मोठा करून दाखवलेला भाग आहे. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसल आणि मसल फायबर. तर मसल फायबर हा आहे आणि पूर्ण मसल जो आहे तो हा आहे. ओके, तर सगळ्यात शेवटी मध्ये मसल फायबर असतो, त्याच्या आजूबाजूला एंडोमायसियम असतं, त्याच्या आजूबाजूला मसल फॅसिकल असतं, बंडल ऑफ सेल्स. आणि मसल फॅसिकलच्या पुढे जे आहे ते पेरिमायसियम असतं. पेरिमायसियमच्या आजूबाजूला अजून बाहेरच्या बाजूला इपिमायसियम असतं. आणि इपिमायसियम आणि पेरिमायसियमच्या मध्ये हे ब्लड वेसल्स आणि नर्व फायबर्स गेलेले असतात. अशा रीतीने हे स्केलेटल मसलचं अल्ट्रा स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधून पाहिलं ते. ओके, आता थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर करायचं म्हटलं तर हे जे दाखवलं आहे ते हे पहा, हा लाईट बँड आहे म्हणजे आय बँड आहे आणि हा डार्क बँड आहे. ओके, हा ए बँड आहे आणि ही झेड लाईन आहे मध्ये, ही झेड लाईन टू ही झेड लाईन, ही दुसरी झेड लाईन, सक्सेसिव्ह हे झेड लाईन.
ह्या दोन सक्सेसिव्ह झेड लाईनच्या मध्ये जेवढा भाग आहे पोर्शन हा एवढा हा पोर्शन म्हणजे एक सार्कोमियर झाला. एक सार्कोमियर म्हणजे मसल्सची एक सेल. ओके. आणि मग ह्या झेड लाईन पासून इकडे दुसरी मसल सेल तयार झाली, इकडे दुसरी मसल सेल आहे. ओके. सो दिस इज ए अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मसल. हा ए बँड आहे एवढा. ओके. आणि हा एवढा जो आहे तो आय बँड आहे. हा आय बँड आहे, हा आय बँड आहे, आणि या दोन आय बँडच्या मध्ये हा ए बँड आहे. ओके. नाव फंक्शन काय याचे ते पाहू आपण. स्केलेटल मसल फंक्शन जे आहे तर हे पेयर्स मध्ये असतात. कोऑर्डिनेट मुवमेंट घडवून आणण्याचं काम करत असतात हे. लिम्सचे म्हणजे हातापायांचे, नंतर ट्रंक म्हणजे पोटाची, जॉ याची मुवमेंट, नंतर आय बॉल्सची मुवमेंट. आय बॉल इकडे तिकडे हलतात ते, वरती खालते हलतात ते, नंतर पापण्या उघडझाप होतात ते. अशा रीतीने याची मुवमेंट स्केलेटल मसल फायबरपासून होत असते. स्केलेटल मसल्स जे आहेत ते डायरेक्टली ब्रिदिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. ब्रिदिंग प्रोसेस म्हणजे आपल्या लंग्सला खेचतात ते. त्यावेळेस लंग जे ते एक्सपांड होतं. एक्सपांड झालं की हवा आतमध्ये येते. मग दुसऱ्या बाजूचे मसल्स जे असतात ते त्याला खेचतात. तर मग ते लंग जे ते बारीक होतात. बारीक झाले म्हणजे हवा बाहेर जाते. तर ब्रिदिंग प्रोसेस डायरेक्टली ह्या स्केलेटल मसल्समुळे होत असते. स्केलेटल मसल फेल झाले तर ब्रिदिंग बंद पडेल आणि श्वास घ्यायला त्रास होईल. आणि श्वास घ्यायला त्रास झाला की माणूस मरतो. श्वास घ्यायला त्रास जो होतो तो ब्रिदिंगशी संबंधित जे स्केलेटल मसल्स इथे आहेत त्या स्केलेटल मसल्सच्या माल फंक्शनिंगमुळेच ब्रिदिंगला त्रास होतो, श्वासोच्छ्वासाला त्रास होतो. ओके. तर अशा रीतीने आपण अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मसल फायबर हे पाहिलं. नाव मॉलिक्युलर आणि केमिकल बेसिस ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन जे आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. आता इथेच थांबूया. 52 मिनिट झाले जवळपास. व्हिडिओ अपलोड करायला पण खूप वेळ लागतो आणि खूप त्रास होतो. तर इथे आपण थांबूया. मॉलिक्युलर आणि केमिकल बेसिस ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते पुढच्या वेळेस आपण बघूया. ठीक आहे. इथे थांबूया. गुड नाईट.